नमस्कार, मी रणजित सर. मॅथ बाय रणजित सर या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. तसेच आपण आपल्या पेपर विश्लेषण सिरीजमध्ये सुद्धा तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर आपण याआधी पार्ट 1 बघितला, जो की 14 सप्टेंबर 2025 रोजी झालेला पेपरचा. ठीक आहे. यानंतर गणित व बुद्धिमत्ताचेच क्वेश्चन आपण इथे पुन्हा एकदा डिस्कस करू. जे 18 पर्यंत क्वेश्चन झाले त्यानंतरचे जे काही क्वेश्चन आहे ते आपण या सेशनमध्ये घेऊया. तर सेशनला सुरुवात करण्याच्या आधी तुम्ही एकदा व्हिडिओला जोरदार लाईक करा आणि तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये जेवढे ग्रुप्स असतील, तुमचे मित्रमंडळी असतील, त्यांच्यापर्यंत एकदा शेअर होऊ द्या. ठीक आहे. देन आपण सेशनला सुरुवात करूया. तर बघा, आता क्वेश्चन नंबर 19, त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन 19 मध्ये काय म्हणताय, जर दिलेल्या अक्षरांच्या संख्येतील विषम स्थानावरील अक्षरे काढून टाकल्यास किती स्वर उरतील, अशा पद्धतीने म्हणतात. आता विषम स्थान आणि देन विषम स्थान काय काढा म्हणते, तिथे विषम स्थानावरील अक्षरे काढून टाकल्यास मग उर्वरित कोणते समस्थान उरणार. मग समस्थान म्हटलं तर एक, जर आपण या पद्धतीने जर विचार जर केला, हा जो आहे एक, देन त्याच्यानंतर देन हे आपण इथे मेंटेन करूया, हे समस्थान झाले. ठीक आहे. तर या समस्थानावरचे स्वर, इंग्रजी स्वर कोणकोणते तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. ए, ई, आय, ओ, यू हे 5 स्वर आहे. तर मला सांगा, तुमचं आता इथे या प्रश्नानुसार उत्तर कोणतं येणार. तुमचं हा समस्थान आहे एक, इथे आहे, देन त्याच्यानंतर इथे आहे, आणि देन त्यानंतर इथे नाही आहे, स्वर नाही आहे, इथे स्वर नाही, इथे स्वर नाही, इथे स्वर आहे, आणि देन इथे सुद्धा स्वर आहे. म्हणजे एकंदरीत 1 2 3 4 5 ठिकाणी तुमचा स्वर आहे. म्हणजे 5 हा जो म्हणजे 5 असणारा ऑप्शन कोणता आहे तुमचा, ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर. क्लिअर. मग या प्रश्नाचं उत्तर या पद्धतीचं. तर या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातातच, आणि या टाईपचे क्वेश्चन सोडवताना डायरेक्टली पेपरवर करून टाकायचा. ऑफलाईन पेपर असेल तर, ऑनलाईन पेपर असेल तर तुम्हाला लिहून टाकावं लागेल, नाहीतर स्क्रीनवर असं बोर्ड ठेवून त्यानुसार तुमचं उत्तर काढावं लागेल. क्लिअर. दे नेक्स्ट आता बघूया त्यानंतरचं क्वेश्चन नंबर 20 म्हणजे 20. क्वेश्चन 20 मध्ये काय म्हणताय, क्रममालिकेतील विसंगत संख्या दर्शवणारा पर्याय. आता बघा, क्वेश्चन 20 जर आपण विचार जर घेतला तर यांच्यामध्ये काय शृंखला काय 2 4, नंतर काय होते 3.5, देन नेक्स्ट 6.5, देन 5.0, 9.0 अशा पद्धतीने आहे. देन त्याच्यानंतर 6.5, देन 12.5, देन 8, देन 14. ओके. मग विसंगत कोणता आहे. आता इथं बघा, रिदम काय चालत आहे. जर या पद्धतीने आपण इथं मेंटेन जर केला, यांच्यामध्ये आहे 1.5 प्लस 1.5, इथे काय तुमचं 2.5, देन इथे 1.5, मग देन इथे तुमचं काय 2.5. म्हणजे रिदम काय लागत आहे, पहिला आणि तिसऱ्यामध्ये 1.5 ने इन्क्रीज होत आहे, तर तुमचं दुसऱ्या आणि चौथ्यामध्ये 2.5 ने वाढ किंवा इन्क्रीज होत आहे. तर या पद्धतीने आपण मेंटेन करताना विसंगत तुमचा कोणता येणार, यापासून तुमचं इथे किती यायला पाहिजे होते बघा, लक्षात घ्या. इथे 9 अधिक 2.5 म्हटलं, इथे उत्तर किती यायला पाहिजे होता 11.5, ना की तुमचं 12.5. म्हणून तुमचा ऑप्शन कोणता येणार, ऑप्शन डी इज अ करेक्ट आन्सर. 12.5 याला रिदम ब्रेक करताय, म्हणून तुमचं उत्तर काय येणार, इथे डी ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. क्लिअर. मग या पद्धतीने उत्तर राहणार आहे. देन क्वेश्चन नंबर देन त्याच्यानंतरचा बघा, क्वेश्चन 21. ओके. देन क्वेश्चन 21 जर आपण बघितला तर या क्वेश्चन फॉर्मॅटमध्ये काय आहे, तर बघा 21. ओके. देन रामने 5,000 रुपयाला खरेदी केलेला मोबाईल शेकडा 10% नफ्याने श्यामला विकला. देन श्यामने तोच मोबाईल शेकडा 10% तोट्याने सुरेशला विकला. तर सुरेशची खरेदी किंमत किती. जेव्हा तुमचं
तोटा, एक वेळा तोटा एक वेळा नफा आणि सारखी किंमत असेल तर नेहमी लक्षात घ्या त्याचा वर्ग करून तुम्हाला काय करावं, डायरेक्टली तुम्ही शॉर्ट ट्रिक लक्षात ठेवा तुमचं. आणि जेव्हा सारखा नफा किंवा सॉरी नफा नाही म्हणताय आपण तोटा किंवा नफा जे काही आहे तुमचं सारखं जर असेल, जसं 10% किंवा 5% वाढ किंवा 5% घट अशा पद्धतीने असेल तर तुमचं नेहमी लक्षात घ्या त्यांचं उत्तर अल्टिमेटली काय होणार, तुमचं त्याचा वर्ग मायनसमध्ये वर्ग करून देन त्याच्यानंतर भागीला 100 अशाच पद्धतीने होते, पण मायनसमध्ये, कारण कमीच होणार आहे, तोटाच होणार आहे. म्हणून तुमचं इथे 10% वाढ आणि 10% घट म्हटलं तर काय होणार, 100, 10चा वर्ग 100, 100 भागीला 100 म्हटलं तर उत्तर काय येणार, 1 म्हटलं तर तुमचा 1%चा घट तिथे जाणवत आहे. मग 1%चा घट म्हटलं तर आता मला सांगा ती किंमत किती होती सांगा बरं. किंमत होती तुमची, मूळ किंमत किती, रामने 5,000 रुपयाला ती वस्तू विकली ते देन त्याच्यानंतरचं इथे काय होणार. मग आता 1% म्हणताय, 1% तोटा होत आहे, 1% तोटा होत आहे म्हटलं तर तुमचं डायरेक्टली काय, याचे 1% जर आपण काढलो 1%, मग 1% काढणे म्हणजे 1/100, 0 गेट कॅन्सल म्हणजे 50. मग आता इथे 5,000 वाजा तुम्ही जर 50 जर केले तर तुमचं ते वस्तू त्याला कितीला भेटणार आहे शेवटी सुरेशला. मग 50 जर कमी केले तर 5,000 मधून 4,950 असं तुमचा डायरेक्टली आन्सर राहणार. एवढा फास्ट रित्या तुम्हाला उत्तर काढता येणे आवश्यक आहे. क्लिअर. अजून एक मेथड आपल्याला जाता येईल. 5,000चे मला सांगा आता देन त्याच्यानंतर तुमचं 5,000चे किती देन, पहिल्यांदा 10% तोटा म्हणजे 90%ने तुमचं त्या पद्धतीने होणार. पुन्हा 10% नफा जर म्हटलं तर तुमचं काय होत आहे 110 भागीला तुमचं काय होणार 100. यानुसार तुमचं जर उत्तर जर काढले तर तुमचं कॅल्क्युलेशन केले तर डेफिनेटली तुमचा हाच उत्तर येत आहे. पण जेव्हा सारखा नफा सारखा तोटा असतो तेव्हा डायरेक्टली त्याचा वर्ग करणे आणि भागीला 100 करणे. जेवढे काही आन्सर येत आहे ते मायनसमध्ये राहणार, तेवढे टक्के त्याचे काढून टाका आणि देन कितीला विकली म्हणताय 1% जर आपण काढलो तर डायरेक्टली आन्सर. या पद्धतीने अशाच पद्धतीने टेम्परामेंट तुमचा पाहिजे, तेव्हाच तर तुमचे विदिन ते 90 मिनिटात तुमचे सर्व क्वेश्चन सॉल्व्ह करून तुम्ही व्यवस्थित बसू शकता. समजत आहे का, इथे लक्षात घेणे आहे. ओके, नेक्स्ट आता क्वेश्चन नंबर 22 किंवा 22. क्वेश्चन 22 मध्ये काय म्हणताय लक्षात घ्या आता. ओके, क्वेश्चन 22 मध्ये काय म्हणताय, अजय नेहमीपेक्षा 15 मिनिटे लवकर बस स्टॉपसाठी घरून निघाला. स्टॉपवर पोहोचण्यासाठी 10 मिनिटे लागतात. तो 10:40 वाजता स्टॉपवर पोहोचला. तर आता मला सांगा तो 8:40 ला काय स्टॉपवर पोहोचला, ठीक आहे. त्याला जायला किती मिनिटं लागतात, 10 मिनिटं. म्हणजे त्याचा रन टाइम किती असेल 10 मिनिटाचा. म्हणजे 10 मिनिटं जर वजा जर केला तर तो निघालेला टाइम किती मिळणार, म्हणजेच काय होणार 8:30. किती 40 वजा 10 म्हणजे तो घरून निघाला असेल कोणत्या टाइमेला 8:30 ला. परंतु पहिला शब्द म्हणजे पहिली ओढ जर काय म्हणतात, अजय नेहमीपेक्षा 15 मिनिटे आज लवकर निघाला. म्हणजे नेहमी 15 मिनिटं उशिरा निघत असेल, मग उशिरा निघत आहे म्हटल्यानंतर काय होणार, मग यांच्यामध्ये इथे तुमचं प्लस करणार. म्हणजे 30 अधिक 15 किती होतं तुमचं 45. आणि दररोज तो कोणत्या टायमेला जात असेल म्हटलं तर 8:45. म्हणजे ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर. या पद्धतीने थोडं ट्रिकी पण वाचताना आपल्या लक्षात येणं आवश्यक होता. आणि देन त्यामुळे तुमचं उत्तर काय येणार, ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर. जर व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि मित्रांपर्यंत शेअर करा. ठीक आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन नंबर आता बघा 24. क्वेश्चन 24 मध्ये काय म्हणताय, तर आपल्याला इथे लक्षात घेणे आहे. क्वेश्चन 24 मध्ये शेवटी बघा आता हा सांकेतिक भाषाचा जो काही आहे कोडिंगचं त्या पद्धतीने क्वेश्चन आहे. राधा लुक्स गुड. राधा लुक्स गुड. देन त्याच्यानंतर इट गुड फूड. देन त्याच्यानंतर राधा इट फूड. ओके. देन याचा कोडिंग बघा आता SRK SLM AMR. देन
रूट SLM PRK रूट आणि PRK. ओके. देन आता यानुसार बघा, लक्षात घ्या, शेवटी आपल्याला काय काढायचं आहे, हेल्थ फूड. तर मला सांगा यार, आता एक तुमच्या लक्षात येणे अत्यंत आवश्यक आहे, इथे कुठे हेल्थ आहे का? अजिबात नाही. मग हेल्थ नाही आहे, हेल्थची कोडिंग सुद्धा काहीतरी वेगळी यायला पाहिजे, समजत आहे का? मग इथे नसणारा यायला पाहिजे. म्हणजे ऑप्शन मध्ये जर तुम्ही बघता तर इथे लक्षात घ्या, SRK आहे, AMRI आहे, SRK आहे, SLMI आहे, SLMI आहे, PRK आहे, पण DUE ड्यू हा नाही आहे. हा ड्यू साठी कोणता येणार? हेल्थ. मग असं तुमचं याच्यासाठी वेगळा एकच घटक तुम्हाला भेटलाय आणि एकाच ऑप्शन मध्ये वेगळा आहे, म्हणून तुमचं चौथा ऑप्शन डायरेक्टली करेक्ट येणार. मग एवढं लिहिण्याच्या आणि त्याच्यानंतर तिथे फाइंड आउट करण्याची काही गरज नव्हती. असा टेम्परामेंट तुमचा लक्षात ठेवणे आवश्यक आहे. क्लिअर? दे त्याच्यानंतरचं बघा, मग आता इथे जर तुम्ही म्हटलं फूडचं काय येणार, फूडचं काय येणार म्हटलं तर बघा, फूड जर म्हटलं तर फूड या दोन ठिकाणी आहे, इथे दोन इट सुद्धा या दोन मध्ये आहे. तर मग आता फूड साठी जर विचार केला तर इथे बघा दोन आहे, इथं PRK आहे, इथं रूट या पद्धतीने. मग याचा तोच आहे हे निश्चितपणे आपल्याला डेफिनेटली सांगता येणार नाही, समजत आहे का? पण एक याच्यात कळतंय की ऑप्शन मध्ये तुमचं इथे रूट सोबत म्हणजे तुमचं देन रूट हा ऑप्शनच नाहीये कुठेच. मग रूट हा शब्द असणार एकही ऑप्शन नाही, म्हणजे तुमचं फूड बरोबर काय येणार? PRK, म्हणजे ड्यू आणि PRK असं तुमचं उत्तर येणे अपेक्षित आहे. परंतु एवढं काढण्याची गरज नव्हती. हेल्थ वेगळा कन्सेप्ट आला, म्हणजे इथे यांच्या व्यतिरिक्त कन्सेप्ट आला, म्हणजे इथे सुद्धा ऑप्शन मध्ये काहीतरी वेगळा पाहिजे होता, जो की कोडिंग मध्ये दिलेला नाही, तो पाहिजे होता. म्हणून त्याच्यामुळे इथे कुठंच ड्यू नाहीये, म्हणून DUE ड्यू हा याचं कोडिंग हेल्थचं राहणार. एकच ऑप्शन आहे, ठोका त्याला. देन पुढं त्याच्यानंतरचा बघा, देन क्वेश्चन नंबर तुमचं 33 काय म्हणताय? क्वेश्चन 33. क्वेश्चन 33 मध्ये काय म्हणताय बघा यार, घड्याळात एका दिवसात दोन्ही काटे सरळ रेषेत. मग सरळ रेषेत येणे म्हटलं तर तुमचं 180 डिग्रीचा कोन बनणे. आता 180 डिग्रीचा कोन एका तासामध्ये 1 वेळा, तसं 12 तासामध्ये तुमचं किती वेळा बनणार आहे? देन 12 तासामध्ये 11 वेळा, कारण एक स्थिती तुमची म्हणजे 12 वाजताची एक्झॅक्टली त्याच्यामध्ये तुमचं 12 नाही 6 वाजताच्या स्थितीमध्ये तुमचं इथे 180चा कोन तिथे निर्माण होणार नाही. म्हणून आपण 12 तासामध्ये 11 वेळा आणि 24 तासामध्ये किती? डायरेक्टली 22 वेळा हे तुमचं लक्षात असणे आवश्यक आहे. 0 डिग्रीचा पण एवढंच आणि 90 डिग्रीचं काय होणार तुमचं? एका दिवसात 44 वेळा असं ही येत असते. ठीक आहे. देन पुढे जर आपण कन्सिडर जर केला, देन त्याच्यानंतरचं बघा, या टाइपचे क्वेश्चन ऑलरेडी घड्याळ या चॅप्टर मध्ये बॅच मध्ये पूर्णपणे व्यवस्थितरित्या इन डिटेल्स बघितलेले आहे. ठीक आहे. देन तुम्हाला जर आपले व्हिडिओ लेक्चर आवडत असतील आणि आपला टीचिंग स्किल तुम्हाला जर पटत असेल तर तुम्ही ऑफलाईन साठी गडचिरोली येथे तुम्ही इथे मी दिलेला हा नंबर आहे बघा, इथे 89286968 आणि 35 या नंबरवर माझा नंबर आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही यावर कॉल करून तुम्ही बॅच बद्दल तुम्ही इन्क्वायरी करू शकता. आणि देन त्यानंतर इथे आपण मग ऑफलाईन बॅचेस इथं कंडक्ट करत असतो. तुम्हाला डेफिनेटली त्याचा फायदा होणार. कसं अचूक पद्धतीने आणि लवकरात लवकर उत्तरापर्यंत जाता येईल हे याचे सर्व ट्रिक्स किंवा कसं मॅनेजमेंट करायचं हे सर्व तुम्हाला बॅच मध्ये व्यवस्थित शिकवले जाते. ठीक आहे. देन मग आता आपली बॅच इथे जर सोमवार किंवा मंगळवार, ठीक आहे, म्हणजेच 15 तारीख किंवा 16 तारखेला नवीन बॅचचं इनॉग्रेशन होणार आहे. त्याच्यामुळे ज्यांनी गडचिरोलीत आहेत त्यांनी ऑफलाईन क्लाससाठी निश्चितपणे भेट द्यावी. ओके. दे त्यानंतरचं बघा आता क्वेश्चन नंबर 35. क्वेश्चन 35 मध्ये बघा काय होत आहे.
क्वेश्चन 35 मध्ये जर म्हटलं तर सॉरी क्वेश्चन 35 नाही 36 सॉरी क्वेश्चन 36 यामध्ये काय म्हणताय आता हे हा तुम्हाला एक इक्वेशन देऊन आहे देन 3x² - 7xy देन -5xy आणि देन त्याच्यानंतर -4x². तर यांच्यामध्ये तुमचा सोडवा या पद्धतीने किंवा तुमचा क्वेश्चन मार्क असेल. पण याला सोडवण्यासाठी मला सांगा इथे तुमचं कोएफिशियंट कोणताही असेल परंतु त्याचा चलाचा घात हा सारखा असेल तर त्यांच्यामध्ये बेरीज किंवा वजाबाकी केली जाते, अन्यथा त्यांच्यामध्ये बेरीज किंवा वजाबाकी होत नाही. आता इथे बघा इथे x² आहे इथे x² आहे म्हणजे यांच्यामधलं इथे +3 आहे इथे -4 आहे म्हणजे +3 आणि -4 म्हटलं तर -1 येणार 1 × x² म्हटलं x² हा राहणार आणि देन इथे मायनस आहे इथे मायनस आहे इथे xy आहे इथे xy आहे म्हणजे हे एकच नातलग आहे आपण असं म्हणूया. म्हणजे इथे सुद्धा तुमचं उत्तर यांची जोडणी करता येईल म्हणजे 2 वेळा मायनस आणि मायनस अंकांची काय होते बेरीज होत असते. म्हणून 7 + 5 किती होत आहे 12 परंतु चिन्ह कोणतं राहणार मायनस आणि इथे xy अशा पद्धतीने याचा इथे फॉर्मेशन करणे होता जो की ऑप्शन क्रमांक सी मध्ये मेंटेन केलेला आहे. म्हणून तुमचं उत्तर काय येणार मग -x² - 12xy असं साधा कॉन्सेप्ट होता. या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील भविष्यात. तुम्ही डेफिनेटली या टाईपचे क्वेश्चन जरा प्रॅक्टिस करा. ठीक आहे. देन नेक्स्ट त्यानंतरचा बघा आता क्वेश्चन नंबर 37. क्वेश्चन नंबर 37 मध्ये बघा काय म्हणताय 1/2 देन काय +1/3 देन काय ऑफ काय 9/10. तर आता मला सांगा ऑफ म्हणजे किंवा चे आपण रेखनचे भागुबेव या पद्धतीने म्हणतो. इथे आपला रिव्हिजन मोड आहे देन त्यामुळे आता इथं 1/3 ऑफचं इथं काय असते गुणाकार 9/10 म्हटलं इथं किती वेळा भाग जायचा 3 × 1 = 3 3 × 3 = 9 आणि देन त्याच्यानंतर 1/2 प्लस काय राहिला 3/10. मग आता इथं लसावी मेथडनं जर आपण लसा म्हणजे छेद जर समांतर केला तर मोठी संख्या 10 मध्ये 2चा भाग देते. 10 येण्यासाठी याला कितीने गुणावं लागेल 5 ने याला कितीने 1 ने इथं 5 × 1 = 5 अधिक 1 × 3 3 मग 3 + 5 किती 8/10. 8/10 तुमचं कुठंच ऑप्शन नाही आहे म्हणून काय करणार इथं पुन्हा भाग जाणार कितीचा 2 × 8 आणि 2 × 10 जसं 4/5 जो की तुमचा ऑप्शन कुठं आहे इथे ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर. क्लिअर. मग या पद्धतीने तुमचं उत्तर येणे अपेक्षित आहे. क्लिअर. ओके. देन नेक्स्ट आता बघा क्वेश्चन नंबर 38 बघा हा सोपा क्वेश्चन आहे परंतु आपल्याला माहिती पाहिजे कोणत्याही संख्येच्या खाली जर म्हणजे इथं छेदामध्ये जर 0 असेल तर त्याचं उत्तर नेहमी उत्तर काढता येत नाही म्हणजेच काय होणार डायरेक्टली अनंत या अशा उत्तर तिथे मेंटेन होणार आहे. म्हणून ऑप्शन 4 इज अ करेक्ट आन्सर. ऑप्शन 4 इज अ करेक्ट आन्सर. ओके. देन त्याच्यानंतरचं बघा हा क्वेश्चन 39 मध्ये काय म्हणताय बघा सोपे रूप द्या. आता बघा या टाईपचा क्वेश्चन आहे √7 - 3/5 √175 देन +2√7. आता बघा हे सुद्धा तुमचं आता आधीचं जे क्वेश्चन बघितलं आपण जेव्हा रूट येणार रूट म्हटलं तर तोच रूट जर तिथे असेल तरच ते प्लस मायनस होते अन्यथा होत नाही. म्हणजेच हा क्वेश्चनचा आन्सर जर आपल्याला सोडवायचा असेल तर याला स्प्लिटअप करा √7 जैसे ते 3/5 देन याला काय लिहिता येईल 25x7 जर म्हटलं तर किती होणार तुमचा 175 आणि देन मी या पद्धतीने का लिहिला कारण आपल्याला माहिती आहे 25चा आपल्याला वर्गमुळात 25 म्हटलं बाहेर किती निघणार तुमचं हे 7 - 3/5 म्हणजे वर्गमुळात 25 म्हटलं बाहेर किती निघणार 5 आणि हे √7 जैसे ते मेंटेन आणि √7 या पद्धतीने राहणार. मग आता यांच्या दोघांची जर बेरीज जर केलं तर 1 + 2 किती होत आहे तुमचं 3
आणि देन √7 जैसे थे मेंटेन, 5 के 5 गेट कॅन्सल मायनस √3 मग 3√7 ते सेम संख्या गेट कॅन्सल होणार किंवा 0 म्हणजे वजाबाकी 0 होत असते. म्हणून उत्तर काय ना तुमचं ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर. क्लिअर. मग या पद्धतीने थोडं स्प्लिटअप करून त्या पद्धतीने विचार करणे अत्यंत आवश्यक होता. क्लिअर. हे आपण क्वालिटी क्वेश्चन घेत आहे. तुमचा एकही क्वेश्चन इथे फायनल एक्झाम मध्ये बाहेरचा विचारणाने एवढी शाश्वती आहे. त्यामुळे तुम्ही आपल्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, म्हणजे डेफिनेटली तुम्हाला या टाईपचे आणि कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह करायचे हे सर्व ट्रिकी आणि कशा पद्धतीने आपण उत्तरापर्यंत लवकर पोहोचायचं आहे हे सर्व या लेक्चरद्वारे तुम्हाला कन्क्लुजन होणार. ओके. नेक्स्ट आता त्यानंतरचा बघा क्वेश्चन नंबर 40. क्वेश्चन 40चा जर बघितलं आपण तर काय क्वेश्चन 40 मध्ये काय म्हणताय बघा, 12, 18, 21 आणि देन त्याच्यानंतर 28 या संख्येने पूर्ण भाग जातो अशी संख्या कोणती असेल. आता बघा इथे ऑप्शन क्रमांक 1 9, 2, 8, 8 देन त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन आहे काय तुमचं 9, 8, 2, 8 देन त्याच्यानंतर तिसरा ऑप्शन आहे तुमचं 9, 8, 8, 2 देन त्याच्यानंतर चौथा ऑप्शन आहे तुमचं 9, 9, 2, 8 9, 9, 2, 8. क्लिअर. मग या पद्धतीने तुमचं आहे ऑप्शन. तर मला सांगा यार इथे जर आता एवढ्याने भाग जाणे म्हणजे आपण भागत राहणार आहे का. आपल्याला कसोट्या माहिती आहे. कसोट्या काय आहे तर इथे लक्षात घ्या. काय कसोटी काय म्हणते 18ची कसोटी पाहता 18ची कसोटी आपण बघितली नाहीये. त्यामुळे तुमचं काय होणार इथे 9 गुणिला 2 म्हणजे ज्या संख्येमध्ये 9 आणि 2च्या जर ऍट द सेम टाइम जर लागत असेल तर तिथे कोणाची कसोटी लागणार 9ची कसोटी. मग आता इथे बघा देन इथे काय होतंय 16, 2, 18 आणि 9 म्हणजे इथे 9च्या पटीत आहे म्हणजे भाग जाणार. इथे बघा 9, 2, 8, 8 मग इथे 8, 8, 2, 9 इथेच आहे म्हणजे भाग जाणारच आहे. इथे सुद्धा तुमचं बघा 8, 8, 2 आणि 9 इथे सुद्धा भाग जाणार. इथे सांगा इथे बघा 9, 9, 18, 18 आणि 2 20, 20 आणि 28 मध्ये भाग जात नाही म्हणजेच एक ऑप्शन उडाला. आता पंचायत आली. आता यापैकी कोणता. आता मला सांगा 12ची जर कसोटी जर बघितलं 3 आणि 4चा इथं भाग जाणार. मग 4ची कसोटी काय म्हणजे शेवटच्या 2 अंकांना 4 ने निशेष भाग. आता इथे बघा इथे जर बघितलं आपण 82 मध्ये 4चा जर भाग जर दिला तर पूर्ण भाग जात नाही पॉइंट मध्ये आहे म्हणजे हा तुमचा 4 ने भाग जात नाही म्हणजे 12 ने भाग जाणार नाही. देन त्यानंतरचा जर इथं बघितलं 4चा भाग इथेही जात आहे इथेही जात आहे. आता पंचायत आली 3चा जर आपण 9च्या पटीत आहे म्हणजे 3च्या पटीत. आता बघा इथे 21चा जर आपण इथं भाग जर इथं बघितला 3 7 21 म्हणजे 7 ने भाग जाणे आवश्यक आहे. मग 7ची कसोटी काय म्हणतो 4 अंकी संख्येचा जर आपण विचार जर केला नाही जर तेवढा विचार जर केला तर देन त्याच्यानंतर आपण 7 ने डायरेक्टली भागून पाहू. मग इथं बघा इथे जर 7 ने जर भागलं तर बघा 7 1 7 आणि ते राहिले किती 2 2 म्हटलं 22 7 त्रिक 21 1 राहिला 18 मग 7 दुने 14 7 दुने किती होत आहे 14 आणि देन त्याच्यानंतर तुमचं राहिलं किती मग आता देन 14 म्हटलं तर इथं काय राहिलं 4 वर 8 उतरवला मग 7 49 होते पण इथे तुमचा 7चा भाग जात नाही. तिन्ही ऑप्शन गेट कॅन्सल झाले तर उर्वरित ऑप्शन आपला उत्तर म्हणून येणार. पहिले त्याला ठोका नंतरची नंतर पाहायला गेला. मग एवढ्यांनी चेक करण्याची काही गरज नव्हती. फक्त 2 4 आणि 9 आणि तुम्ही 7ची कसोटी लावले देन तुमच्या उत्तरापर्यंत पोहोचले. ठीक आहे. सर्व यांना भागण्याची गरजच नाही. तुम्ही घरी येऊन चेक करत बसा काय उत्तर येणार काय नाही तर. ओके. डेफिनेटली तुमचा बी ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. तुम्ही चेकआउट करत बसा तुम्ही त्या पद्धतीने उत्तर बी चे येणार आहे. ओके. त्यानंतरचा बघा आता क्वेश्चन नंबर 41. मग क्वेश्चन 41 मध्ये काय होत आहे क्वेश्चन 41 मध्ये बघा काय म्हणता इथे 2 टू दी पॉवर काय 2 त्याचा पॉवर 4 त्याचाही पॉवर x-1. ओके x-1 पण तिथे तुमचा क्वेश्चन मार्क देऊन आहे आणि x = 1 देऊन आहे. आता मला सांगा
एक्स मायनस एक्सची व्हॅल्यू 1 आहे, तर 1 - 1 काय होते 0, म्हणजे हा याचा होल पॉवर तुमचा जर 0 जर घेतला, कोणत्याही संख्येचा पॉवर 0 येणे म्हणजेच काय असते, उत्तर काय येणार 1. जसं 1चा पॉवर किती 0 म्हटलं तर 1च येते, 1000चा पॉवर 0 म्हटलं तर 1च येते. देन मग तुम्ही म्हणणार इथं 0 कसं काय, कारण आता पॉवरचा मग घातांकाचा रूल काय म्हणते, पॉवरचा म्हणजे जसं a⁴m त्याचा पॉवर n असं म्हटलं तर a⁴m × n होते, म्हणजे 0 गुणिला सर्व कोणत्याही संख्येचा गुणाकार जर केला तर 0च येणार. मग कोणत्याही संख्येचा पॉवर जर 0 असेल तर उत्तर काय राहणार 1. म्हणून 1 कोठं आहे तुमचं, ऑप्शन कोणतं आहे, बी मध्ये आहे. म्हणून 1 म्हणून 1 ठोकायचा नाही, तर बी ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. या पद्धतीने तुमचं उत्तर येणे डेफिनेटली आहे तिथे. ओके. देन जर तुम्हाला या टाईपचे क्वेश्चन आणि नवीन आणि जबरदस्त क्वेश्चन जर असं तुम्हाला कन्क्लुजन जर वाटत असेल तर डेफिनेटली तुम्ही व्हिडिओला लाईक करा, देन शेअर करायला अजिबात विसरू नका. ठीक आहे. क्वालिटी क्वेश्चन घेतलाय खास तुमच्यासाठी, तुमच्या आगामी भरतीसाठी. मी प्रयत्न करतोय तुमच्यासाठी, तुम्ही सुद्धा मला साथ देणे आवश्यक आहे. की आपल्याला एक स्ट्रॉंगली रिक्वेस्ट आहे, तुम्ही फक्त सेशनला लाईक करा आणि इतर विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. ओके. देन आपण असेच क्वालिटी क्वेश्चन तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू आणि देन त्याच्यानंतर पुन्हा याच्यामध्ये अजून कशा पद्धतीने लवकरात लवकर सोडवता येईल हे पुढच्या लेक्चरला पुन्हा माहिती पडणारच आहे. देन जाऊ नेक्स्ट क्वेश्चन कडे. आता बघा क्वेश्चन नंबर 42. क्वेश्चन नंबर 42 मध्ये बघा आता क्वेश्चन नंबर 42 मध्ये काय म्हणताय, हा रोमन अंक कोणते दिलेले आहे तुम्हाला 2, देन त्याच्यानंतर 3, देन त्याच्यानंतर 4. या पद्धतीने यांचा गुणाकार काय, आता रोमन अंकाचा तुमचा आहे म्हणजे इथं 2, इथं 3, इथं 4 म्हटलं तर यांचा गुणाकार म्हटलं तर किती होत आहे तुमचं 6 आणि देन साइन चौक किती होत आहे 24. मग 24 ला कसं लिहितो आपण, x आणि देन 4 म्हटलं तर IV अशा पद्धतीने राहणार. हा जो की ऑप्शन क्रमांक कोणता आहे, ए ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. कोणता, ए ऑप्शन. क्लिअर, सोपा होता, डायरेक्टली आपण घेतला. रोमन अंकावरचे तुमचे क्वेश्चन विचारलेले आहेत, भविष्यात पुन्हा विचारेल, लक्षात ठेवा. देन आता बघा क्वेश्चन नंबर 43. क्वेश्चन नंबर 43 मध्ये काय आहे तर बघा आता इथे a = काहीतरी आहे, तर a ची किंमत काढायची आहे. 1/45 इंटू काय होणार तुमचं 90. देन त्यानंतर काय प्लस 1/3 इंटू काय होणार तुमचं 1350. देन त्याच्यानंतर मायनस 2/15 गुणिला 270. क्लिअर. या पद्धतीने ए ची व्हॅल्यू म्हणजे या पद्धतीने ए ची व्हॅल्यू आपण काढू. तर एवढं गुणाकार तुमचा करणे म्हटलं तर नाकी 9 येणे आहे आणि देन त्याच्यानंतर डिवायडेड मध्ये सुद्धा आहे. मग याला तुम्हाला वेगळ्या अँगलने विचार करून त्यानुसारच तुमचं उत्तर सोडवणे आहे. तर आपण एक काम करूया. आता बघा यार, इथे जर सपोज इन केस आपण जर विचार जर केला, ठीक आहे, देन जर यामध्ये जर आपण इथे जर विचार जर केला तर हेच अंक इथे मेंटेन होत आहे का बघा. जर मी या 135 ला 15 गुणिला 9 जर लिहिला म्हणजे 15 गुणिला 90, ठीक आहे. मग 15 गुणिला 90 जर लिहिला तर इथे 15 गुणिला 90, इथे 15 गुणिला 90, आला जमला जुगाड. देन मग आता देन त्याच्यानंतर इथे 15 ऑलरेडी आहे. देन त्याच्यानंतर याचा सुद्धा आपण इथे जर स्प्लिटअप जर केला तर लक्षात ठेवा आता इथे. देन मग आता इथे जर आपण विचार जर केला तर इथं काय लिहिता येईल सांगा बरं. 45 गुणिला 90 जायचे ते मेंटेन प्लस काय होणार आहे इथं काय होणार आहे तुमचं यार. मग देन त्याच्यानंतर इथे उत्तर काय होणार, इथं बघा 15 त्रिक 45, 45 गुणिला 90च इथे मेंटेन होत आहे. आणि देन त्यानंतरचा बघा इथे जर आपण लक्षात जर घेतला, ठीक आहे, देन मग आता इथे जर विचार जर केला तर काय होणार लक्षात घ्या. इथे 15 गुणिला इथे 270 चे काय होणार 9 गुणिला मी 3 लिहिला किंवा 3 गुणिला 30 लिहिला, 3 गुणिला 30. तर मला सांगा 3 गुणिला 90 लिहिला तर 9 त्रिक 27 म्हणजे 270 होते. आपण काही चेंजेस केलेले नाही.
मग आता देन त्याच्यानंतरचा इथे जर मी असं लिहिलं, मग 3 गुणिला तुमचं 15 म्हणजे किती होत आहे 45, 45 गुणिला काय होत आहे 90. मग तुमचा सर्वांचा बेस कसा आहे समान आहे, समजत आहे का. मग देन त्याच्यानंतर एकदा का बेस समान आली तर काय करतो मित्र, अंशांची बेरीज करतो आपण, समजत आहे का. मग अंशांची बेरीज म्हटलं तर 1 अधिक देन मायनस काय रे 2 आणि खाली 45 गुणिले 90, 45 गुणिले 90, 45 गुणिले 90. ते घरी येऊन चेक करायचं काय गुणाकार होते, आपल्याला काही लेनदेन नाही आहे. जर इथे ए असता तर डिवायडेड मध्ये काय एच राहिला असता. म्हणून आता सांगा 1 अधिक 1 2, 2 वजा 2 म्हणजे 0, 0 भागीला कोणतीही संख्या जर असेल तर आपण जे आता ते उलटवाला एक क्वेश्चन आता मागेच बघितला त्याचा, आता तिथं बघा संख्या भागीला कोण 0 असेल तर अनंत, पण 0 भागीला संख्या असेल तर नेहमी उत्तर काय असते 0. म्हणून ऑप्शन क्रमांक कोणता येणार तुमचं डी ऑप्शन इज द करेक्ट आन्सर. क्लिअर. मग कसं झकास वाटला, समजत आहे. या पद्धतीने क्वालिटी क्वेश्चन तुमच्यापर्यंत आणत आहे. तुम्ही सुद्धा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या लेक्चर सिरीजचा आनंद घ्या डायरेक्टली, कसं मजेशीर, समजत आहे का. आता हे ऑलरेडी तुम्ही पाहता ऑलरेडी जर तुम्ही पहिल्यांदा विचार जर केले असते, अरे काय आला, समजत आहे का. पण आपल्याला जर थोडं जर त्या प्रश्नाला जर खेळवता जर आला तर डेफिनेटली उत्तर काही जास्त वेळ लागत नाही, डायरेक्टली उत्तर घेऊन देऊन मोकळा होणार, समजत आहे का. म्हणजे यांचा गुणाकार करत बसणे म्हटलं तर वेळखाऊ प्रोसिजर आहे. थोडं इथं क्रिटिकल विचार करायचा आहे, थोडं माइंडसेटला वेगळ्या अँगलनं क्रिएट करायचं आहे. देन डेफिनेटली तुम्हाला दिसून पडणार. लपलेला असतो मित्र, त्याला फक्त खोदावं लागते, मग दिसून पडते सोनं, समजत आहे का. या पद्धतीने ओके. देन पुढे जाऊया आपण. नेक्स्ट आता बघा, लक्षात घ्या. त्यानंतरचा बघा क्वेश्चन नंबर 44. क्वेश्चन 44 मध्ये काय म्हणताय, अशी मोठ्यात मोठी संख्या की ज्याने 78, 128, 203 या संख्येने 78, 128 आणि 203. आता पाहता क्षणी लक्षात घ्या, नेहमी बाकी समान उरली पाहिजे. मग बाकी समान उरण्यासाठी लक्षात घ्या, तिथे जर ऑप्शन जर बघितला तर हे सर्व जे आहेत बघा, इथे 75 अधिक जर 3 घेतला, इथे काय 125 अधिक जर 3 घेतला, इथे 200 अधिक 3 घेतला, तर 5 ची कसोटी काय म्हणताय, एकच स्थानी 0 किंवा 5. म्हणजे इथेही 3 उर्वरित आहे, इथे 3 उर्वरित, म्हणजे 5चा मल्टिपल कोणता तरी येण्याचा चान्सेस आहे. मग आता जर डायरेक्टली 5चा मल्टिपल म्हटलं तर एकच ऑप्शन आहे, तो कोणता आहे 25. जर 25 ने जर आपण सर्वांना जर भागलं तर सांगा 25 त्रिक 75 राहिले बाकी 3. आणि देन 128 ला जर तुम्ही 25 ने भागले तर 25 पाचा 125 25 पाचा 125, देन राहिले किती तुमचं बाकी 3. आणि देन 203 भागीला काय होणार 25 म्हटलं तर 25 8 200 आणि देन राहिले किती बाकी 3. म्हणून सॅटिस्फाय कोणता येतंय, ऑप्शन बी इज तुमचं करेक्ट आन्सर. क्लिअर. ओके. देन नेक्स्ट. त्यानंतरचा बघा, या पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर काढणे तुमचं अपेक्षित होता. देन क्वेश्चन नंबर तुमचा 47 हा 44 नंतर देन त्याच्यानंतर सॉरी यार, हे जे क्वेश्चन होतं आपण 46चा घेतलेला आहे, ठीक आहे. तर लक्षात घ्या थोडं, 46चा आहे हा क्वेश्चन. देन नेक्स्ट आता बघा, देन त्याच्यानंतरचा बघा, आता क्वेश्चन नंबर 45चा बघू आपण. थोडं म्हणजे तुमचं मागे पुढे झालेलं आहे. क्वेश्चन 45चा आता घेऊ. आता मागे घेतलेलं 46चा आहे. तुमच्याकडे पेपर आहेत, आय थिंक तुम्हाला तिथे डायरेक्टली दिसून पडला असेल, ठीक आहे. देन असे थोडे चुका होत राहतात, थोडं कॉम्प्रोमाइज करणे आवश्यक आहे, ठीक आहे. देन त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 45. देन क्वेश्चन नंबर 45 म्हटल्यानंतर काय होणार, एक संख्या म्हटलं तर एक्स कन्सिडर करतो. चाचीचे म्हटलं तर आपण गुणाकार घेतो बघा. देन चा किती 3/5 गुणिला चा म्हणताय पुन्हा गुणाकार. आणि देन हा इक्वेशन बनवता आलं पाहिजे आपल्याला. देन त्याच्यानंतरचा बघा, इथे मध्ये किती 24 मिळवल्यास त्या संख्येतून
त्या संख्येतून 12 वजा केलेली संख्या मिळवल्यास म्हटलं तर बरोबर आणि एक. देन इथे बघा आपण या पद्धतीचे क्वेश्चन्स जे काय बॅच मध्ये पूर्णपणे इन डिटेल मध्ये घेतलेले आहेत. इथं लक्षात घ्या 3 1 3 3 5 5 3 15 देन 3 9 27 देन. मग आता इथं बघा लक्षात घ्या देन इथं किंवा इथं आपण 3 9 27 च्या ऐवजी आपण 3 3 9 म्हटलं. x गुणिला 9 भागीला काय होणार 27 आणि प्लस काय होणार तुमचं 24 बरोबर काय x मायनस 12 देन 9 1 9 9 3 27 मग x/3 बरोबर. आता हा x आहे तो तुमचा x कडे येणार म्हणजे इकडे येणार आणि देन हा 24 तिकडे जाणार म्हणजे काय -12 कडे प्लस 24 तिकडे जाऊन काय होणार -24 म्हटलं तर यांच्यामध्ये जर क्रॉस मल्टिप्लाय केलं x मायनस 3x आणि डिवायडेड बाय काय होणार 3 आणि देन इथं काय होत आहे मायनस किती होत आहे तुमचं 36. ठीक आहे देन मग आता यानंतर जर इकडे उत्तर जर सोडवलं x मायनस 2x 3x म्हटलं तर -2x आणि हा 3 तिकडे जाऊन गुणाकारात होणार म्हणजे 36 गुणिला किती होणार 3 पण मायनस तर गेट कॅन्सल होणार. 2 ने जर भागाकार जर केलं तर बे 1 बे आणि बे 2 ने जर इथं भागाकार केला तर त्याच्या अर्धे किती 18 मग 18 त्रिक काय होतं तुमचं 54 असं तुमचं उत्तर येणे आहे. मग असं जर तुमचं कॅल्क्युलेशन जर फास्ट असेल तर डेफिनेटली तुमचं उत्तर लवकरात लवकर येणार आणि तुम्हाला शेवटी ती मूळ संख्या सांगा म्हणते. मूळ संख्या म्हणजेच कोणती आहे तुमची 54 तिथे येणार आहे. क्लिअर ओके देन नेक्स्ट. आता बघूया क्वेश्चन नंबर 47. ओके 46 झालेला आहे आपला 47. क्वेश्चन 47 मध्ये काय म्हणताय तर बघा क्रमांक 2 समसंख्यांची लसावी 312 आहे तर त्या संख्या कोणत्या. क्रमवार समसंख्यांची लसावी ही नेहमी काय असते त्या दोन संख्यांचा गुणाकार भागीला 2 असते. हे लक्षात ठेवा स्टार मार्क आहे ठीक आहे. संख्यांचा गुणाकार क्रमांक संख्यांचा गुणाकार भागीला काय असते 2. आता आपण कन्सिडर करू कोणते 2 तर लक्षात घ्या आता इथे तुमचं उत्तर काय यायला पाहिजे 312. मग 312 येण्यासाठी इथे बघा 22 पहिल्यांदा पहिला ऑप्शन जर 22 गुणिला काय करू आपण 24 मग भागीला काय 2. आता देन त्याच्यानंतरचा जर विचार जर केला इथे लक्षात घ्या आता उत्तर किती यायला पाहिजे 312 हे तुमच्या ध्यानात असायला पाहिजे. कॅल्क्युलेशन जास्त करायचं नाही. मग मला सांगा इथे जर भागलो तर आपल्याला उत्तर किती येणार तुमचं 11. 1 गुणिला 4 म्हणजे 4 एकक स्थानी 4 येत आहे का म्हणजे नो डाऊट हा येणारच नाही. देन त्याच्यानंतरचा बघा इथे मग आता दुसरा ऑप्शन बघितला 24 गुणिला काय तुमचं 26 भागीला किती होत आहे 2 म्हणजेच उत्तर काय होणार याचे अर्धे करणे म्हणजेच किती होत आहे तुमचं 13. मग आता 312 म्हणजे 2 तुमचं येत आहे तर तुमचं 312 येत आहे का बघून घेऊ आपण. ते 13 किती होत आहे 52 चे 2 हातचा 5 आणि 13 26 न 5 किती होत आहे 31 आणि यांचीच लसावी तिथे मेंटेन होत आहे म्हणजेच तुमचं उत्तर काय राहणार मग ऑप्शन बी काय राहणार 24 आणि 26 त्या संख्या क्रमवार म्हटलं 24 नंतर लगेच येणारी संख्या 26 असते. ठीक आहे ओके देन मग हा जो पॉइंट आहे हे लक्षात ठेवा नाहीतर तुम्हाला हा क्वेश्चन काढण्यासाठी जरा डिफिकल्ट जाणार. ओके देन क्वेश्चन नंबर 48. बघा हा क्वेश्चन तुम्हाला सोडवायला घेतले तरी लवकर येणार त्याहीपेक्षा आपण अजून लवकर कशा पद्धतीने काढू शकतो तर मी तुम्हाला एक प्रात्यक्षिका दाखवणार. तर ऑप्शन पहिल्यांदा लिहून घेऊ 620. दुसरा ऑप्शन आहे 575. तिसरा ऑप्शन आहे 578. चौथा ऑप्शन आहे 520. क्लिअर देन आता काय म्हणते एका शर्टची छापील किंमत 850 रुपये आहे. तो शर्ट छापील किमतीवर प्रथम शेकडा 20% नंतर शेकडा 15% अशा क्रमाने सूट देऊन विकला तर शर्टची विक्री किंमत किती. आता मला सांगा देन त्याच्यानंतर पहिल्यांदा मूळ किंमत आपण 100% कन्सिडर करूया किती 100%. त्याच्यामध्ये बघा आता 100 गुणिला काय करणार देन त्याच्यानंतरचा बघा किंवा मूळ किंमत तुमची डायरेक्टली 850 देऊनच आहे ते 100%च्या बरोबरीच आहे आणि देन
मग आता इथे जर विचार जर केला आपण, इथे 850च घेऊया, देन गुणीला 20% काय म्हणते पहिल्यांदा छापील किमतीवर प्रथम शेकडा 20% किमतीवर प्रथम शेकडा 20%, नंतर शेकडा 15% असा सूट दिला. सूट देणे म्हणजे आता 100% टोटल होतं त्याच्यापेक्षा कमी, म्हणजे 20% सूट दिला म्हटलं तर किती बॅलन्स राहिला 80%. किती राहिला 80% भागीला 100 गुणीला पुन्हा तुमचा 15% सूट दिला म्हटलं 100 वजा 15 म्हटलं तर किती होत आहे 85%. ठीक आहे, 85% म्हटलं तर 85 भागीला 100. देन यानुसार जर विचार जर केला तर तुमच्या लक्षात एक यायला पाहिजे मित्र. ठीक आहे, तर मला सांगा इथे जर आपण किती काही केला तर देन त्याच्यानंतर इथे 85 मध्ये कोणाचा भाग जात आहे 17चा भाग जात आहे. कोणाचा भाग जात आहे 17चा. ठीक आहे, पहा किती मजेशीर गोष्ट आहे. कोणाचा भाग जात आहे 17चा भाग जात आहे. मग 17चा भाग जात आहे तर तुमच्या ऑप्शन मध्ये सुद्धा 17चा भाग जाणे अत्यंत आवश्यक आहे. मग मला सांगा 17चा भाग इथे जात आहे का? बघा 17 त्रिक 51 इथे भाग जात नाहीये. मग देन त्याच्यानंतरचा बघा इथे जर आपण बघितलं 17 त्रिक 51 आणि 17 त्रिक 51 म्हटलं तर आले किती रे 6, 6 वर 5, मग 17 5 का 65 होते का? असं काही होत नाही, म्हणजे इथेही भाग जात नाही. म्हणजे देन त्याच्यानंतर इथे सांगा इथे 17 त्रिक 51 पाहिजे, इथं 52 आहे, हाही गेला. मग ठोका याला डायरेक्टली उत्तर आला. समजत आहे का किती झटक्यात आणि झकास पद्धतीने आला की नाही? या पद्धतीने तुमचा विचार करायचा आहे, असा टेम्परामेंट निर्माण करायचा आहे. म्हणून कसोट्या तुम्हाला फुकट शिकवले नाही बॅचमध्ये. म्हणजे इथे बॅचमध्ये जे विद्यार्थी पाहता बॅचवाले तर त्यांनी एकदा रिकॉल करा कसोट्या कशा पद्धतीने. आणि तुम्ही सुद्धा जे नवीन आहेत आपण तुम्ही पेपर दिलात या टाईपचं तुमचं ते टेम्परामेंट होता का, किंवा या टाईपचं क्वेश्चन तुम्ही या पद्धतीने टॅकल केले का हे लक्षात असू द्या. जर कोणी तुम्ही इथे व्हिडिओ पाहतायत आणि कोणी पाहिले नसेल आवर्जून त्यांना शेअर करा. काय कशा मजेशीर आता इथं घेतलेलं आहे हे त्यांना पण कळू द्या. समजत आहे का? अशा पद्धतीने तुम्हाला टेम्परामेंट निर्माण करायचं आहे. आणि हे जर तुमची लेवल मेंटेन झाले तर तुमचे 50 पैकी कोण तुमचे मार्क काढणार सांगा, मग आपण पाहून घेऊन त्याला. समजत आहे का? अशा पद्धतीने तुमच्या इथे विचार करण्याची शैली म्हणजे शक्ती तिथे वाढली पाहिजे. ठीक आहे, ओके. दे मग आता एवढं कॅल्क्युलेशन आपल्याला करण्याची गरज होती का? नाही. ठोका त्याला नंतर पाहायला गेलं. आपलं उत्तर भेटलं ना, विषय मोकळा करायचा. 3 ऑप्शन गेले, राहिलेला ऑप्शन आपलं उत्तर आहे. क्लिअर? ओके. दे नेक्स्ट. त्यानंतरचा बघा क्वेश्चन नंबर क्वेश्चन नंबर 50 किंवा 50. क्वेश्चन नंबर 50. देन यामध्ये काय म्हणताय? तिन्ही संख्या प्रमाणात आहे म्हणताय. आता प्रमाणात आहे म्हटलं तर तुम्हाला एक फॉर्म्युला माहिती असणं आवश्यक आहे. फॉर्म्युला म्हणा किंवा 3 संख्या प्रमाणात असणे म्हटलं तर 12y देन त्याच्यानंतर इकडे काय 27. तर लक्षात घ्या प्रमाणात असणे म्हटलं तर a/b b/c अशा पद्धतीने. म्हणजेच आता मधली संख्या y बरोबर तुमचं काय असते रूट मध्ये a × b असते. जर याला a घेतला आपण याला c जर घेतला, ठीक आहे, मग मधली संख्या बरोबर रूट ऑफ तुमचं 12 गुणीला काय असते त्यांची दोघांचा गुणाकार. मग देन त्याच्यानंतर इथे जर आपण डायरेक्टली जर लक्षात घेतला तर 12ची इथे पार्टिशन बघा, मी गुणाकार करत बसणार नाही. इथे बघा 12चं पार्टिशन 3 × 4 आणि देन त्याच्यानंतरचं इथे काय होणार सांगा बरं. आता 27चं इथे कारण 27 परफेक्ट स्क्वेअर आहे का नाही, म्हणजे 3 गुणीला काय होणार 9. आता मला सांगा जसं तुम्ही रूट मध्ये 4 × 4 म्हणता म्हणजे 16 कोणाचा वर्ग आहे 4चा, म्हणजे 1 4 बाहेर निघत आहे. त्याच पद्धतीने 3 3 डबल आहे म्हटलं तर 1 3 बाहेर निघणार. रूट ऑफ 4 म्हटलं तर किती 2 आणि रूट ऑफ 9 म्हटलं तर किती 3. मग अशा पद्धतीने y बरोबर किती 3 × 6 sin 3 18, जो की ऑप्शन क्रमांक कोणता आहे तुमचं सी ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. या पद्धतीने तुमचं उत्तर येणे आहे. क्लिअर? मग आता इथे गुणाकार करणे आणि देन त्याच्यानंतर उत्तर काढणे एवढं दूर जायचं नाही. डायरेक्टली तुम्हाला हे तुम्ही इथे लहान संख्या आहे गुणाकार करू शकता आणि तुम्हाला 30 पर्यंत वर्ग जर माहिती असेल तर तुम्ही उत्तर काढू शकता. पण नसेल तर त्याच्या पलीकडचं आलं तर मग तुम्हाला याच प्रोसिजरनं जावं लागते. ओके, क्लिअर? देन त्यानंतरचा बघा क्वेश्चन नंबर 51. क्वेश्चन नंबर 51 मध्ये बघा
आता हा रिझनिंगचा क्वेश्चन आहे. 1 जानेवारी 2010ला, 1 जानेवारी 2010ला वार कोणता आहे यार? शुक्रवार. ओके. देन पुढचं काय म्हणताय? 31 जानेवारी 2012. तर 31 जानेवारी 2012च्या काढण्याऐवजी आपण एक काम करूया, 1 जानेवारी 2012चा काढून घेऊ. मला सांगा 2012 लीप इयर आहे, पण 29 फेब्रुवारीला क्रॉस करताय का? नाही. मग आता साध्या वर्षातून पुढच्या वर्षी जाणे म्हटलं तर इथे प्रत्येक वर्षी एका दिवसानं म्हणजे 2 दिवस पुढे जाणे. 2 दिवस म्हटलं तर कोणता वार येणार? रविवार. पण हा उत्तर फायनल नाही, कारण 1 जानेवारी आहे. त्याच जानेवारी महिन्यातलं तुमचं 31 जानेवारी पर्यंत जाणे आहे. यांच्यातले दिवस किती? पुन्हा 30 दिवस. 30 दिवस म्हटलं तर त्यांच्यातला गॅप म्हटलं तर बाकी किती राहणार? 30 भागीला किती करणार आपण? 7. देन 728 म्हटलं तर बाकी 2. बाकी 2 म्हटल्यानंतर इथं काय होणार? इथे पुन्हा 2 दिवस पुढे जाणार. म्हटलं तर तुमचं 31 जानेवारी 2012 चा वार प्लस 2 म्हटलं तर काय होणार तुमचं? रविवार प्लस 2 म्हटलं तर मंगळ किंवा मंगळवार. अशा पद्धतीने तुमचं उत्तर येणार आहे, जो की ऑप्शन क्रमांक कोणता आहे? बी ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. क्लिअर? या पद्धतीने आपण आजचा हा पार्ट 2 आपण पूर्णपणे इथे कंप्लीट केलेला आहे, क्वेश्चन नंबर 51 पर्यंत. याच्यानंतरचे जे काही तुमचे गणित व बुद्धिमत्ता या विषयाचे प्रश्न इथे उर्वरित आहे या पेपरचे, आपण नेक्स्ट पार्टमध्ये म्हणजे थर्ड पार्टमध्ये आपण याचा कव्हर करूया. ठीक आहे. जर व्हिडिओ लेक्चर आवडत असेल तर नक्की इतर मित्रांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असणार तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण अशा पद्धतीने क्वालिटी क्वेश्चन तुम्हाला इतर कुठं दिसणार नाही. आपल्या चॅनलला फॉलो करत राहा. डेफिनेटली तुम्हाला तुमच्या भरतीसाठी योग्य मार्गदर्शन ठरेल आणि देन तुमच्या अभ्यासात एक वेगळी चालना निर्माण होईल आणि देन तुम्हाला निश्चितपणे फायदा होईल आगामी भरतीमध्ये. हे 100% शाश्वती. ठीक आहे. तुम्ही आता मला मदत करा की तुम्ही तुफान शेअर करा. त्याच पद्धतीने मी तुमच्यासाठी येत्या काळामध्ये पोलीस भरतीमध्ये तुमचे पूर्ण सेशन्स घेऊन येणार, हे माझं 100% ग्वाही आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळे लक्षात घ्या, तुम्ही आता मला सहकार्य करा. मी तुमच्यासाठी म्हणून नाहीतरी ऑफलाईन बॅचेसला खूप सारे विद्यार्थी येतच असतात, परंतु त्यांचाही फायदा होणे आणि इतर विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही शेअर कराल अशा अपेक्षेने आपण इथे व्हिडिओ लेक्चर घेत आहे आणि या थ्रू तुम्हाला निश्चित फायदा होणारच आहे. ठीक आहे. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये नव्या उत्साहाने.